तर या ठिकाणी कॅपॅसिटरचे वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर, याची किंमत 2200 मायक्रोफॅरड 35 व्होल्ट. या ठिकाणी निगेटिव्हची मार्किंग दिसते आपल्याला कॅपॅसिटरवर आणि किंमत आहे 2200 मायक्रोफॅरड 35 व्होल्ट. हा सुद्धा इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर आहे. याची किंमत 100 मायक्रोफॅरड 16 व्होल्ट, निगेटिव्हची मार्किंग. हा सुद्धा इलेक्ट्रोलाइटिक आहे. याची किंमत 1000 मायक्रोफॅरड 35 व्होल्ट, निगेटिव्ह मार्किंग. पॉलिएस्टर कॅपॅसिटर, याच्यावर याची किंमत दिसते. वर्किंग व्होल्टेज आहे 250 व्होल्ट आणि किंमत आहे 394 394 असा नंबर आहे. त्या कोडिंगप्रमाणे आपल्याला त्याची किंमत काढावी लागेल. हा सुद्धा पॉलिएस्टर कॅपॅसिटर आहे. हा सिंपल कॅपॅसिटर सिरॅमिक, याच्यावर व्हॅल्यू 103 असा नंबर आहे. 103 म्हणजे 10K PF, 10K PF किंमत असलेला हा. याला बूस्टर कॅपॅसिटर असं म्हणतात. हा एक कॅपॅसिटर पॉवर सप्लायसाठी वापरला जाणारा. आता हे सर्व कॅपॅसिटर आपण पहिल्यांदा इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर चेक कसा करायचा, त्याकरिता इंटू 10K ची रेंज घ्यायची. 0 सेट करण्याची आवश्यकता नाही आहे, केला तरीही चालेल. निगेटिव्हला ब्लॅक प्रोब आणि पॉझिटिव्हला रेड प्रोब लावून पॉइंटरच्या डिफ्लेक्शनवर लक्ष ठेवायचा. पॉइंटर डिफ्लेक्ट होऊन पुन्हा खाली येईल. या प्रकारे तो पुन्हा खाली आला तरीसुद्धा थोडा वेळ थांबायचं, पुन्हा वर येतो आहे का बघायचं. जर नाही आला तर कॅपॅसिटर चांगला आहे. पुन्हा बघूया. डिफ्लेक्शन होऊन पुन्हा पॉइंटर खाली आला, याचा अर्थ कॅपॅसिटर चांगला आहे. या प्रकारे मोठा एक कॅपॅसिटर आपण घेऊन बघू. या कॅपॅसिटरला थोडा वेळ लागेल पॉइंटर मागे येण्यासाठी. कॅपॅसिटरला आपण चेक करताना सप्लाय देतो मीटरमधून, त्यामुळे कॅपॅसिटर चार्ज होतो आणि पुन्हा तो हळूहळू डिस्चार्ज होतो. या प्रकारे हळूवारपणे पॉइंटर पूर्ण खाली आला. बऱ्याच वेळा तो पूर्ण 0पर्यंत न जाता पहिल्या म्हणजे 1पर्यंत थांबतो. व्होल्टेजमध्ये बघितलं तर 1 व्होल्टपर्यंत येतो. तिथपर्यंत आला याचा अर्थ कॅपॅसिटर चांगला आहे. परंतु जर अर्ध्यापर्यंत थांबला तर कॅपॅसिटर लीक आहे, पॉइंटर मागे आलाच नाही परत, तर त्याचा अर्थ तो कॅपॅसिटर शॉर्ट आहे. हा कॅपॅसिटरची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे हा बराच वेळ लागेल मागे येण्याकरिता, परंतु या 1पर्यंत आला याचा अर्थ हा कॅपॅसिटर चांगला आहे. आता आपण पॉलिएस्टर कॅपॅसिटरसाठी मोठी रेंज घ्यायची इंटू 10K ची. पॉइंटर थोडासा डिफ्लेक्ट होऊन पुन्हा मागे येईल. पुन्हा लक्ष द्या. पॉइंटर थोडासा डिफ्लेक्ट होऊन मागे येईल, याचा अर्थ हा कॅपॅसिटर चांगला आहे. पॉइंटर डिफ्लेक्ट झाला, मागे आलाच नाही तर शॉर्ट आहे, आणि डिफ्लेक्ट होऊन अर्ध्यापर्यंत येऊन थांबला तर लीक आहे, किंवा डिफ्लेक्ट झालाच नाही तर तो ओपन आहे. ह्याची किंमत कमी असल्यामुळे थोडासा एकदम डिफ्लेक्ट होतं आहे या प्रकारे. तसंच या कॅपॅसिटरच्या बाबतीत सुद्धा एकदम थोडासा पॉइंटर डिफ्लेक्ट होईल, लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अतिशय थोडंसं डिफ्लेक्शन पॉइंटरचं होतं आहे. किंवा या प्रकारच्या कॅपॅसिटरला टेस्ट करण्याची दुसरी पद्धत म्हणजे AC व्होल्टेजची रेंज घ्यायची. कॅपॅसिटरच्या लीडला 2 वायर जॉईन करायच्या. एक वायर ब्लॅक प्रोबला लावायची, दुसरी वायर AC सप्लायला जोडायची आणि मीटरची दुसरी प्रोब AC सप्लायला जोडायची. म्हणजे ह्या पद्धतीने सिरीजमध्ये जोडायचा. व्होल्टेज इथे जर दाखवलं AC व्होल्टेज तर कॅपॅसिटर चांगला आहे, अन्यथा खराब आहे. या कॅपॅसिटरमध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला डिफ्लेक्शन तो दाखवतो. एकदम मायनर डिफ्लेक्शन असतं, थोडंसं पॉइंटर पुढे येतो आणि पुन्हा मागे जातो.